हॅलो फ्रेंड्स, हेअरफॉल होत आहे का? केस ड्राय झाले आहेत का? रफ झाले आहेत का? जर ह्याचं उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. महागडे हेअर ऑइल विकत घेण्याआधी एकदा हे घरच्या घरी बनवलेले हेअर ऑइल नक्की करून पहा. या तेलामध्ये आपण वापरणार आहोत अगदी सहज उपलब्ध होणारे काही पदार्थ. तर हे तेल बनवायलाही अगदी सोपे आहे. लवकर होतं, जास्त काही वेळ लागत नाही, पटकन होतं आणि केसांची नियमित काळजी घेण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. चला तर मग हे तेल कसे बनवायचे ते आपण बघूया. सगळ्यात आधी हे तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. कांद्याचे तुकडे करून घेतलेले आहे. कांद्यामध्ये सल्फर असतं. हे केसांना हेल्दी बनवण्यासाठी मदत करतं. त्यानंतर मी कोरफड घेतली आहे. कोरफड आपल्या केसांना सॉफ्ट आणि स्मूथ बनवतो. म्हणून मग कोरफड आपल्याला वापरायची आहे आणि कोरफड पण ना ताजी कोरफड घ्या. कोरफडचं जेल वगैरे नका यूज करू. हे कोरफडचं असं फ्रेशवाला कोरफडचं पान असेल तर ते तुम्ही यूज करा. त्यानंतर मी जास्वंदीचे फूल आणि पाने घेतलेले आहे. जास्वंदीमध्ये पण व्हिटॅमिन सी असतं, अँटीऑक्सिडंट असतं आणि जास्वंदीच्या पानांनी आणि फुलांनी केस शायनी होतात आणि केसांना नॅचरल कंडिशनिंग मिळतं. मी मेथी दाणा घेतलेला आहे. मेथी दाण्यामध्ये प्रोटीन आहे आणि ह्याच्याने आपले केस काळे राहतात. त्यामुळे मेथीचे दाणे सुद्धा घ्या. त्यानंतर कलौंजी घेतलेली आहे. कलौंजी पण आपल्या केसांना स्ट्रॉंग ठेवते. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घ्यायची. कढीपत्त्याची पानं चांगली मी आधी आहे ना स्वच्छ धुवून घेतली, मग पुसून घेतली. कारण की मार्केटमधून कढीपत्त्याची पानं आणली तर त्याच्यावर थोडीशी धूळ वगैरे असते. म्हणून मी ती चांगली स्वच्छ धुवून पुसून मग यूज करणार आहे. आणि कढीपत्त्याची पानं पण ना ताजी कढीपत्त्याची पानं यूज करा. आवळा घेतलेला आहे. आवळा पण आपल्याला कापून घ्यायचा आहे. आवळ्यामध्ये पण व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन ई पण असतं आणि आवळ्यामुळे आपले केस जास्त चांगले असे स्ट्रॉंग बनतात. म्हणून आवळा हा आपल्याला यूज करायचा आहे. आणि शेवटी तेल. तेल मी इथे हे पॅराशूटचं घेतलेलं आहे. तुमच्याकडे कोणतंही दुसरं कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. आता आपण तेल बनवायला सुरुवात करूया. आता हा एक कढईमध्ये आपण हे तेल बनवूया. आता मी इथे स्टीलची कढई घेतली आणि माझ्याकडे लोखंडी कढई आहे, पण मी विसरली. तेल बनवल्यानंतर लक्षात आलं, की लोखंडी कढई वापरायला पाहिजे होती. तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर ती वापरा, म्हणजे अजून हे तेल छान बनेल. ओके. आता हे तेल मंद आचेवर गरम करायचे आहे. थोडंसं गरम होऊन द्या आणि मग त्याच्यामध्ये एक-एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे. कांदा ॲड केला, त्याच्यानंतर कोरफड टाकलंय. कोरफडचे पण असे पीसेस करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर मेथी दाणे टाकलेले आहे. त्याच्यानंतर कलौंजी इथे ॲड करते मी. जास्वंदीची पानं मी ॲड करते, पण जास्वंदीची पानं पण ना मी तुकडे केलेले आहेत. तुकडे करून टाका, म्हणजे ती थोडीशी मिक्सअप होतील प्रॉपरली. आणि जास्वंदीचं फूल पण असं अख्खं नका टाकू, त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून टाका. म्हणजे चांगलं असं तेल लागतं त्याला आणि चांगलं मिक्सअप होतं ते. त्यानंतर मी इथे आवळा टाकलेला आहे. आवळ्याचे पण तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर कढीपत्ता. आता हे तेल आपण चांगलं असं मिक्सअप करूया. हे तेल आपल्याला जवळ-जवळ म्हणजे ह्याचा कलर चेंज होईपर्यंत हे उकळायचं आहे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला 1 तास लागेल. पण मी जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटामध्ये हे तेल माझं झालेलं आहे. कारण की कमी क्वांटिटीमध्ये बनवते. पण जर तुम्ही 1 लिटरचं वगैरे बनवत असाल तेल, तर खूप वेळ लागेल. 1 तास तरी लागेल त्याच्यासाठी. आणि हे तेल झालं ना, की हे पूर्ण सगळं ह्याचा कलर चेंज होतो. कांद्याचा कलर चेंज होतो. तेलाचा कलरही चेंज होतो. तेलाचा कलर थोडासा ग्रीनिश असा होतो. तुम्हाला ते तेल रेडी झालंय हे त्याच्या कलरवरूनच कळेल. आणि चांगलं लो फ्लेमवर हे आपल्याला तेल बनवायचं आहे. गॅस मोठा नका करू आणि मध्ये-मध्ये असं हलवत राहा. तर ते प्रॉपरली असं तेल तयार होईल. नाहीतर मग तसंच तुम्ही ठेवून दिलं तर
करपेल वगैरे म्हणून मग मध्ये-मध्ये हलवत राहा. म्हणजे तेलात जे आपण कांदे टाकलेत किंवा काही जे सगळं टाकलंय ते करपणार नाही. 20 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. बाकी तेलाचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे. तर मी गॅस बंद करते कारण की ऑलमोस्ट हे झालेलं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा ना ते तेल थोडं शिजत राहतं थंड होईपर्यंत. म्हणून मग आता ह्या स्टेजला तरी मी हे तेल झालेलं आहे म्हणून मी गॅस बंद करते. बघू शकता तेलाचा कलर चेंज झालेला आहे आणि तेलाचा कलर चेंज झाला की समजायचं की तेल हे रेडी झालेलं आहे. तर आता हे तेल आहे ना, मी थंड करत ठेवते आणि मग नंतर त्याची प्रोसेस करूया. पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला, कारण की ते तेल आपल्याला गाळायचं आहे. त्यामुळे हे पूर्ण थंड झाल्यावर नेक्स्ट प्रोसेस करूया आपण. तर आता हे तेल पूर्ण थंड झालेलं आहे. तेल पूर्ण थंड झाल्यानंतर ते एक स्वच्छ कोरड्या बाटलीमध्ये गाळून भरून घ्या आणि अशा प्रकारे आपलं हे होममेड हेअर ऑइल तयार आहे. आता हे तेल कसे वापरायचे? तर हे तेल तुम्ही ना आठवड्यातून 2 वेळा शक्यतो हेअर वॉशच्या आदल्या रात्री केसांच्या मुळांना आणि केसांना हलक्या हाताने लावू शकता. थोडा वेळ हलक्या हाताने स्काल्प मसाज करा आणि तेल रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे केस धुवा. तुमच्या केसांना हे तेल किती योग्य आहे हे पाहण्यासाठी सुरुवातीला थोड्या प्रमाणात वापरून पहा. जर कोणत्याही इन्ग्रेडियंटमुळे तुम्हाला खाज, जळजळ किंवा इरिटेशन होत असेल, तर हे तेल अजिबात वापरू नका. कारण की एखाद्या कशाने तरी तुम्हाला ॲलर्जी असेल म्हणून मग यूज नका करू हे तेल. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण हे होममेड हेअर ऑइल बनवलेलं आहे आणि महागडे हेअर ऑइल घेण्यापेक्षा घरात उपलब्ध असलेल्या इन्ग्रेडियंटपासून हे तेल तयार करून तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये हे समाविष्ट करू शकता. तुम्ही हे तेल घरी करून पाहणार असाल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच काही टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक उपयोगी व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.